नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 6 फेब्रुवारीच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग तर त्यांनी पूर्ण असा जीवा आणि नंदिनीवरतीच घालवलेला आहे. म्हणजे नंदिनी घरी आलेली असते आणि ती आता जीवाला भेटायचा प्रयत्न करत असते, पण जीवा तर तिच्यावरती रुसून रूममध्ये स्वतःला बंद करून घेतो. पण शेवटी तो अखेर येतो बाहेर आणि नंदिनीची बाजू घेऊन तो रम्यावरती सुद्धा ओरडतो. आणि इकडे तर हा पार्थ एवढं त्यानं मनावरती घेतलेलं असतं काव्याला सेंटरवरती सोडायसाठी. तो छान अशी मस्तपैकी ओपन टबवाली जीप वगैरे घेऊन तिच्यासाठी येतो. तर मित्रांनो चला बघूयात आपण आजच्या भागाला सुरुवातीपासून. आता धनंजय इथे रागारागात येतो आणि नंदिनीच्या खोलीमध्ये येऊन "अगं ये नंदिनी" असं तिला बोलवत असतो. तर तेव्हा शारदा म्हणते, "कशाला तिला हाका मारताय? अहो ती गेली तिच्या मित्राकडे, तुमचा तो व्हिडिओ बनवायचा आहे ना?" तर तेव्हा धनंजय म्हणतो, "तुझा तो नालायक जावई व्हिडिओ बनवायचा, मी नाही. आणि तुला पीपीटी म्हणायचंय का?" तर तेव्हा शारदा म्हणते, सॉरी मला ना ते चटकन नाव आठवलं नाही. बरं तुम्ही चला, पोहे बनवलेत कधीपासून, ते थंड होतील, चला या." असं म्हणून ती चाललेली असते आणि धनंजय पण चाललेला असतो. तर तेव्हा धनंजयचं लक्ष तर म्हणजे ते गुड्डूने जे काही दिलेलं असतं जीवाचे फोटोज वगैरे सगळं काही ते बॉक्स, त्या बॉक्सकडेच लक्षात आता धनंजयचं जातं. आणि धनंजय आता रागारागात त्या बॉक्सजवळ येतो आणि तेव्हा शारदासुद्धा त्याच्या मागं येते. तर धनंजय म्हणतो, "हा कचरा इथं कसं काय आला? जा बरं पिशवी घेऊन ये. आत्ताच्या आत्ता नंदिनीच्या रूममधली ही घाण साफ करतो मी." आणि असं तो बोलत असतो. तर शारदा तिथेच रागारागाने थांबलेली असते. तर तेव्हा धनंजय परत तिला म्हणतो, "अगं शारदा जा, आणि तू नाही अशी ऐकायची नाहीस, मी स्वतःच जातो, पिशवी घेऊन येतो आणि हा कचरा मी साफ करतो." आणि असं तो बोलत असताना शारदा तर धनंजयवर जोराने ओरडते आणि म्हणते नंदिनीला ते आवडणार नाही. तर धनंजय तिचं काही एक ऐकत नाही. ती किती पण चिडलेली असली तरीसुद्धा तिला बाजूला करतो आणि म्हणतो, "तू बाजूला हो, मला माझं काम करू दे." असं म्हणून तो आता पिशवी आणायसाठी बाहेर जातो. तर आता इकडे मित्रांनो नंदिनी तर देशमुखांच्या घरी पोहोचलेली असते आणि ती काव्याला कॉंग्रॅच्युलेशन्स करते आणि तेव्हा तिला बघितल्यानंतर सगळेजण खुश होतात. आणि तेव्हा काव्या तर लगेचच धावत नंदिनीकडे येते आणि म्हणते, "ताई" असं म्हणून ती तिला मिठीच मारते. रडत रडत मिठी मारते आणि तिला विचारते, "ताई तू कशी आहेस?" आणि तेव्हा इकडे जीवा तर मात्र रागाने तिच्याकडे बघत असतो आणि तो तिथेच थांबलेला असतो. तर पार्थ सुद्धा आता नंदिनीला विचारतो, "तुम्ही कशा काय आलात नंदिनी?" तर नंदिनी सांगते, "उद्या काव्याची परीक्षा आहे ना, मग तिच्यासाठी मी नारळाच्या वड्या केल्या होत्या. म्हटलं चला तिला देऊयात." असं म्हणून ती पर्समधून त्या नारळाच्या वड्या काढते आणि काव्याच्या हातात देते आणि त्यानंतर ती जीवाकडेच बघू लागते. आणि तेव्हा जीवा तर खूप रागात असतो आणि रागारागात तो तिच्याकडची नजर असतो ती हटवून टाकतो. तर तेव्हा काव्या आणि पार्थचं लक्ष नंदिनीकडे असतं आणि नंदिनी आता जीवाकडे बघायला लागल्यानंतर आता हे दोघे सुद्धा जीवाकडे बघत असतात. तर आता काव्या लगेचच तिला खेचू लागते, म्हणते, "नंदिनी ताई मला ऑल द बेस्ट करायला मला भेटायला आलेली आहे, हे मला पटलंय पार्थ, पण तिची नजर मात्र दुसऱ्याच कोणाला तरी भेटायला आली आहे नाही?" तर तेव्हा पार्थ सुद्धा म्हणतो, "हो आय ॲग्री." आणि असं तिने म्हटल्यानंतर आता हे दोघे सुद्धा हसत असतात आणि नंदिनीचं लक्ष आता त्यांच्याकडे जातं आणि ती म्हणते, "अरे वा, आता तुमच्या दोघांचं सगळ्यावरती एकमत व्हायला लागलं वाटतं." आणि त्या गोष्टीसाठी ती खुश झालेली असते आणि हसत असते. तर तेव्हा ते हे दोघे सुद्धा गडबडतात आणि पार्थ थोडासा विषय बदलतो आणि म्हणतो, "बरं झालं तुम्ही आलात. अहो यांची परीक्षा आहे उद्या, हां, आणि मी सोडायला जाणार आहे आणि बॅग भरायची आहे माझ्या, म्हणजे कलेक्टर मॅडमची बॅग भरायची आहे आणि मी आलोच." असं म्हणून तो आता तिथून सटकतो. तर नंदिनी आता परत जीवाकडे बघू लागते. तर तेव्हा आता काव्या नंदिनीला थोडासा इशारा करते की तू जा त्याच्याजवळ. तर तेव्हा नंदिनी सुद्धा हो असं म्हणून मान डोलावते आणि जीवाने ते नेमकं बघितलेलं असतं. आणि ज्यावेळेस आता नंदिनी जीवाकडे जायसाठी पुढे येते तर तेव्हा आता जीवा तिथून निघून आपल्या खोलीकडे जाऊ लागतो आणि तो तिथून निघूनच जातो. तर तेव्हा आता नंदिनीला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. तर काव्या आता तिला सावरायसाठी पुढे येते आणि तिला म्हणते, "खूप दुखावला जीवा, पण नको काही काळजी करूस तू ताई, ठीक होईल सगळं काही." तर तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं असतं मित्रांनो. तर काव्या तिला आता म्हणते पुढं, "तू पण काय ग ताई, बाबांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलास आणि स्वतःच्याच माणसाला दुखवून बसलीस. आणि ठीक आहे चल, तू नको काळजी करूस, फार नको विचार करूस, होईल सगळं काही ठीक. अगं देशमुखांच्या सुना होत आपण, देशमुखांच्या मुलांना कसं मनवायचं हे आपल्यापेक्षा चांगलं कोणाला माहिती असणार आहे. आणि तू बोल, टेन्शन नको घेऊस." असं तिला सांगते आणि आलेच मी असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा आता नंदिनी
आपल्या म्हणजे घराकडे पूर्ण सगळीकडे मन भरून बघू लागते. तर इकडे आता धनंजय शारदाचं काही न ऐकता पिशवी वगैरे घेऊन येतो. तर तेव्हा शारदा त्याला म्हणत असते, अहो ऐका ना जरा माझं, अहो ऐका. आणि तेव्हा धनंजय काही ऐकत नसतो आणि एक एक वस्तू घेत असतो. तर तेव्हा शारदा त्याच्या हातामधून ती एक वस्तू काढून घेते आणि म्हणते, खबरदार एका जरी वस्तूला हात लावलात तरी. तर धनंजय म्हणतो, पण मुळात ही घाण इथे आलीच कशी? तर तेव्हा शारदा म्हणते, जीवाने गुड्डूकडे दिलेल्या होत्या या वस्तू आणि गुड्डू जाताना नंदिनीकडे सोपवून गेलेला आहे. तर धनंजय म्हणतो, पण नंदिनीने हा कचरा बाहेर का नाही टाकला? तर तेव्हा शारदा म्हणते, तेच नंदिनीने वस्तू टाकून दिलेल्या नाहीये, जपून ठेवलेल्या आहेत. अजूनही कळत नाहीये का तुम्हाला? आणि तुम्ही जरी लाख प्रयत्न केले ना तरी सुद्धा आता उशीर झालेला आहे. नंदिनी आता मनाने मोहिते राहिलेली नाहीये, ती देशमुख झालेली आहे, देशमुख. नंदिनी जीवा देशमुख. आणि असं तिने आता सांगितल्यानंतर धनंजय तर आता थोडासा शांत होतो. तर मित्रांनो, आता इकडे नंदिनी तर गणपती बाप्पासमोर हात जोडून उभी असते आणि ती म्हणत असते, देवा मनाने तर मी या घरामध्ये परत आलेली आहे. आणि तेव्हा वरून मानिनी खाली येत असते आणि समोर नंदिनीला बघितल्यानंतर तर तिला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ती म्हणते, अरे बापरे नंदिनी, असं म्हणून ती लगेचच तिच्या दिशेने जाऊ लागते. तर नंदिनी बाप्पाला म्हणत असते, जीवा आणि माझ्यामधला अबोला मिटेल यासाठी काहीतरी कर बाप्पा. आणि असं ती म्हणून नमस्कार करत असते. इतक्यात मानिनी मागे येऊन उभी राहते आणि म्हणते, देवा ऐकतोय बरं का? तर तेव्हा नंदिनी मानिनीचा आवाज ऐकल्यानंतर लगेचच वळते आणि आई अशी म्हणून तिला मिठीच मारते. तर तेव्हा मानिनी सुद्धा एकदम करकचून तिला मिठी मारते आणि तिच्या डोळ्यामधून पाणी आलेलं असतं मित्रांनो. तर नंदिनी विचारते, आई कशा आहात तुम्ही? तर मानिनी म्हणते, आधी तर मी छान होते, पण आता तुला बघून एकदम छान झालेली आहे. आणि आता माझ्या घराला पूर्णत्व आलं. मोठ्या टूरवरून विक्रम परत आलेले आहेत आणि काव्य आणि पार्थ तर काय घरीच होते. माझा लाडका जीवा परत आला आणि आता माझी लाडकी नंदिनी सुद्धा घरी परत आली. आणि मला खात्री होती नंदिनी, जीवा घरी आल्यानंतर तू तुझ्या माहेरी फार काळ नाही राहू शकणार. आणि खरं सांगायचं तर ना, जीवा एकटा आला होता ना तेव्हाच आम्हा सगळ्यांना आवडलेलं नव्हतं. आणि तू त्याच्याच बरोबर का नाही आलीस ग? काय चुकलं एवढं जीवाचं? गेले 21 दिवस त्याने प्रत्येक गोष्ट केली ना ग तुझ्यासाठी. आणि तरी सुद्धा या आपल्या घरी येताना पावलं का अडखळली असतील तुझी? तर तेव्हा नंदिनी काही बोलतच नाही आणि ती थोडीशी उदास झालेली असते. तर तेव्हा मानिनी लगेचच तिला म्हणते, सॉरी सॉरी नंदिनी, अगं तू आल्या आल्या मी प्रश्नांची सरबत्ती चालू केली. अगं खरंच सॉरी. आणि तू आधी ये, बस, आपण चहा पाणी करूयात आणि सामान वगैरे ठेवूयात. आणि ती बाजूला बघते आणि तिला विचारते, तुझं सामान कुठं दिसत नाहीये? आणि तिला विचारते, म्हणजे सामान नाही आणलंयस? तर तेव्हा नंदिनी नाही असं म्हणून मान डोलवते. तर मानिनी विचारते तिला, म्हणजे तू कायमची परतून नाही आलेली आहेस का? तर नंदिनी म्हणते नाही. आणि म्हणजे ती असं मान डोलावून सांगत असते. तर मानिनी विचारते, म्हणजे फक्त भेटायला आली आहेस का? आणि तेव्हा नंदिनीच्या डोळ्यातून आता पाणी येऊ लागतं. तर मानिनी विचारते, कोणाला भेटायला आली आहेस? आणि विचारते ती, मला, काव्याला का आणखीन कोणाला? तर तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामधून पाणी थांबतच नसतं मित्रांनो. तर मानिनी आता नंदिनीला थोडंसं शांत करू लागते. म्हणते, नंदिनी प्लीज तू असं वाईट वाटून घेऊ नकोस हा. हरकत नाही ग, तू घे, तुला हवा तेवढा तुझा वेळ घे. हे बघ, तसंही मी काय, विक्रम काय, मुलांना त्यांच्या नात्याबाबतीत किंवा कुठल्याच बाबतीत त्यांना कधी फोर्स करत नाही. आणि तसे आईवडील सुद्धा ना आम्ही नाही आहोत आणि सासरे सुद्धा नाहीत, हो का नाही? आणि तुला जसं वाटेल, जेव्हा वाटेल तसं तू आपल्या घरी परतून येशीलच, त्याची मला खात्री आहे. आणि बास आता, बघ तू आत ये, बस, फ्रेश हो, मी चहा टाकते. असं म्हणून ती आता चहा टाकायसाठी जात असते आणि थोडंसं थांबून म्हणते, अरे देवा. तर नंदिनी लगेचच तिच्या जवळ येते आणि तिला विचारते, आई काय झालं? तर मानिनी लगेचच चक्क लढवते आणि म्हणते, जीवा बघ ना ग, कुठेही पसारा करत असतो, बॅग कुठे ठेवले बघ त्याने. तर तेव्हा नंदिनी त्याच्या बॅगकडे लगेच बघते. तर मानिनी म्हणते, आता याचा पसारा आधी आवरू का चहा आधी टाकू, तेच काही कळत नाही मला. तर नंदिनी लगेच म्हणते, नाही नाही, तुम्ही चहा टाकाई, पसारेवाल्याचा पसारा आवरायला मी आहेच ना. आणि असं तिने म्हटल्यानंतर मानिनी आता हसू लागते आणि तिच्या गालावरून हात फिरून आता चहा टाकायसाठी आतमध्ये जाते. तर तेव्हा नंदिनी लगेचच जाऊन जीवाची वॉटर बॉटल आणि त्याची बॅग असते ती उचलते आणि त्यानंतर ती वरच्या दिशेने बघू लागते. आणि इथे मित्रांनो छान असं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा त्यांनी लावलेलं आहे. आणि तेव्हा तिला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाने सगळा काही बेडवरती पसारा करून ठेवलेला असतो आणि नंदिनी तिथे येऊन त्याच्यावरती ओरडत असते,
काय हा सगळा पसारा करून ठेवलेला आहे. आणि त्यानंतर तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस नंदिनी जीवाच्या केसाला चंपी करत असते. आणि त्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळेस हे दोघेसुद्धा एकमेकांच्या एकदम जवळ येत असतात. आणि त्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवा असा दमून येऊन झोपलेला असतो आणि त्यावेळेस नंदिनी त्याचं सगळं काही लॅपटॉप वगैरे सामान वगैरे असतं ते सगळं काही आवरत असते. आणि तेव्हा आता ते सगळं आठवत असताना नंदिनी हळूहळू वरच्या दिशेने बघत पुढं पुढं सरकत असते. आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे पार्थ जो काही असतो तो काव्याची आणि त्याची बॅग भरत असतो. आणि ती बॅग आता त्याला नेहमीप्रमाणे लागत नसते आणि तो वरनं दाबून वगैरे चेन लावायचा प्रयत्न करत असतो, पण त्याला बॅग काही बसत नाही. तर आता तो काव्याला बोलवतो आणि म्हणतो, काव्या जरा सुटकेसवरती बसा ना, म्हणजे तुमच्या वजनाने बॅग खाली जाईल आणि चेन लागेल. तर काव्या रागारागातच त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणते, काय म्हणालात तुम्ही आता? काय चाललेलं असतं तुमचं मला कळतच नाही. तुम्हाला बॅग भरणं कधी जमणार आहे हो देशमुख? प्रत्येक वेळी मी बॅगवरती बसायचं मगच बॅगची चेन बंद होणार आहे का? अहो माझं वजन इतकं वाढलंय का माझ्या वजनाने चेन बंद होईल? आणि काय भरताना तुम्ही बॅगमध्ये प्रत्येक वेळी असं म्हणून ती बॅग उघडते आणि समोर बघते तर पार्थने तिची पुस्तकं वगैरे आणि तो बोका वगैरे सगळं काही बॅगमध्ये भरलेलं असतं. आणि ते बघितल्यानंतर आता पार्थ तर हसत असतो आणि काव्या तर तोंडालाच हात लावते. आणि ज्यावेळेस ती पार्थकडे बघते तर तेव्हा पार्थ आपला चेहराच फिरवतो आणि हसत असतो. तर काव्यासुद्धा हसू लागते आता आणि ती हळूच वाकून पार्थकडे बघत असते आणि हसत असते. आणि त्यानंतर त्या बोक्याला आपल्या हातात घेते आणि म्हणते, बरं का मिस्टर बोकुडी, आणि कसं आहे ना, अरे तू कितीही माझ्यापासून हसू लपवायचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा मला कळतं की तू हसतोयस ते. असं ती बोलत पार्थच्या आता दुसऱ्या दिशेने जाते तर पार्थ लगेचच आपलं तोंड दुसऱ्या दिशेने करतो आणि तिकडे तोंड करून तो हसत असतो. आणि त्यानंतर ती काव्या बोक्याला खाली ठेवते आणि पार्थला म्हणते, कसं आहे ना देशमुख, पाऊस पडल्यानंतर जसा पाऊस आपल्याला दिसत नाही पण ओलसर जमीन दिसते, हवेतला ओलावा जाणवतो, अगदी तसंच तुमचा माझ्यावरचा राग गेलेला आहे. हे तुम्ही बोलून दाखवत नसलात तरी सुद्धा तुमच्या कृतीतनं ते मला कळतंय. कसं आहे ना देशमुख, तुम्ही कितीही तुमचं स्माईल माझ्यापासून लपवायचा प्रयत्न केलात तरी सुद्धा त्या स्माईलच्या रेषा मला दिसतायत. असं ती बोलत असते तर तेव्हा पार्थ तिकडेच बघत असतो आणि तो आता आपल्या गालाला हात वगैरे लावून बघतो आणि परत तिकडे बघून तो हसत असतो. आणि त्यानंतर तो तिकडेच बघत बघत ती बॅगसुद्धा बंद करतो. तर काव्यता म्हणते, देशमुख आता देवाकडे माझी एकच प्रार्थना आहे की आपल्या नात्यातला ओरखडा जसा एक एक ओरखडा हळूहळू पुसला जातोय ना तसंच नाता नंदिनीताई आणि जीवाच्या नात्यामध्ये होऊ देत. त्यांच्याही नात्यातल्या जखमा हळूहळू भरल्या जाऊ देत. आणि आता असं हे दोघे इकडे बोलत असतात आणि इकडे जेव्हा आपल्या रूममध्ये इकडे तिकडे फिरत असतो आणि त्याला खूप त्रास होत असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये ते सगळं काही घुमत असतं. म्हणजे नंदिनी आलेली असते आणि अचानक ती आल्यानंतर त्याने तिला बघितलेलं असतं आणि नंदिनी त्याच्याकडेच एकसारखी बघत असते आणि त्यानंतर हा वरती आलेला असतो निघून. हे सगळं काही त्याला आठवत असतं आणि तेच त्याच्या डोक्यात घुमत असतं. त्याचाच त्याला सगळा काही त्रास होत असतो आणि त्या रागारागातच तो थोडासा आता भिंतीवरती हात वगैरे आपटतो. आणि इतक्यातच मित्रांनो आता नंदिनी जिना वगैरे चढत चढत वरती खोलीपर्यंत येते आणि त्यानंतर ती बॅग आणि बॉटल असते ती बाजूला ठेवते आणि दरवाजा वाजवते आणि पसारेवाला अशी हाक मारते. आणि त्यानंतर म्हणते, अहो पसारेवाला मी आलेली आहे, अहो तुमचा पसारा आवरायला चकाचक बाई आलेली आहे, उघडा ना दार. अहो हे बघा, हे असं दार लावून माझ्यावरती रागावून कसं चालेल? आणि तुम्ही दार उघडा, तुम्ही आत आहात हे माहिती आहे मला. असं ते सर्व काही बाहेर उभारून बोलत असते पण जीवा आतमध्ये ते सगळं ऐकत असतो. आणि त्यानंतर नंदिनी परत दरवाजा वाजवते आणि म्हणते, पसारेवाला. तर जीवा आता बोलत असतो आणि परत तो थांबतो, काही बोलतच नाही. तर नंदिनी म्हणते, अहो किती भाव खाताव तुम्ही, उघडा ना दार, काहीतरी तरी बोला ना तुम्ही. तर तेव्हा आता जीवा इकडे आतमधून हळूहळू न कळत पुढे पुढे सरकत असतो आणि त्यानंतर तो हळूहळू दरवाजाच्या जवळ येतो आणि नंदिनीला ते कळतं सुद्धा मित्रांनो. आणि ती म्हणते, पसारेवाला मला माहिती आहे तुम्ही माझ्याजवळ आला आहात, दारापाशी पोचलात तुम्ही, हो का नाही? आणि तरी सुद्धा जेव्हा काही बोलत नाही तर नंदिनी परत म्हणते, पसारेवाला मग बोला ना हो माझ्याशी, निदान माझ्या आवाजाला ओ तरी द्या. तर तेव्हा आता जीवा इकडे कानावरती जोराने हात दाबून घेतो. तर नंदिनी परत म्हणते, मला माहिती आहे तुम्ही माझं बोलणं ऐकायसाठी इथे दारापाशी आलेला आहात. आणि त्यानंतर परत दरवाजा वाजवते आणि म्हणते, ओ पसारेवाला. आणि म्हणते, असे नाहीत बोलणार हे, एक मिनिट. असं म्हणून ती आता
तिच्या ट्विन वॉच म्हणजे घड्याळावरचं जे काही असतं ते बटन दाबते आणि नेमकं आता तेव्हाच आता जीवाच्या हातावरचं घड्याळ तिकडे वाजू लागतं आतमध्ये आणि जीवा गडबडीने ते घड्याळ बंद करायचा प्रयत्न करत असतो आणि नंदिनीला तो आवाज आता ऐकू येतो आणि ती म्हणते, मी म्हटलं होतं ना तुम्हाला की तुम्ही दरवाजापाशी आलेला आहात आणि खात्री होती मला. एनिवे मी तुमचं सामान घेऊन आलेली आहे. आणि कुठं ठेवते सामान? तर आता जीवा नाईलाजाने बोलतो, म्हणतो ठेवते तेच. तर नंदिनी म्हणते, पसारेवाला मी तुमच्याशी बोलायला आले होते, खरं थेट मुद्द्यावरती नाही आले. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागावलात, नाराज आहात, म्हणून म्हटलं चला जीवा स्टाईलने थोडं मस्करीच्या मार्गाने जाऊयात. आणि तुम्हीच म्हणताना दुःखाला दूर लोटण्यासाठी हसणाऱ्या हातांची गरज असते, हो का नाही? आणि आठवलं ना तुम्हाला? असं ती बोलत असते. तर तेव्हा आता जीवा म्हणजे कडी काढतच असतो आणि परत थांबतो आणि आता त्याला तो क्षण आठवतो की तो आता एकदम रागारागात म्हणत असतो, बोल नंदिनी, काल रात्री तू मला काय काय सांगितलंस ते बोल बाबांना. आणि तेव्हा नंदिनी रडत रडत बोलत असते, मला काहीच आठवत नाहीये जीवा, काहीच आठवत नाहीये. तर आता नंदिनी इकडे परत विचारते, आठवतंय ना तुम्हाला? तर जीवा आता मुद्दामून सांगतो, नाही आठवत आहे मला, असं म्हणून तो आता आतल्या दिशेने निघून जातो. तर तेव्हा आता नंदिनीला या गोष्टीचं आता वाईट वाटू लागतं आणि ती थोडीशी आता मागे सरकते आणि आता ती तिथून खालच्या दिशेने जाऊ लागते मित्रांनो. तर इकडे आता रम्या जी असते ती गणपती बाप्पासमोर उभी असते, त्याच्यासमोर प्रार्थना करत असते, घंटा वगैरे वाजवत असते आणि तेव्हाच मागून येऊन वसू तिला हात लावते आणि तेव्हा रम्या घाबरतेच. तर तेव्हा वसू म्हणते, अगं केवढी घाबरतेस तू? अगं मीच आहे. आणि तिला विचारते, हे काय तू देवासमोर हात जोडून प्रार्थना करतेस आणि साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवलायस, काय चाललंय काय तुझं? अगं रम्या, तू काव्याच्या मेन्स क्लिअर व्हाव्यात म्हणून देवासमोर हात जोडून प्रार्थना करतेस का? तर तेव्हा रम्या तिला म्हणते, अगं बरी आहेस ना तू? तर तेव्हा वसू विचारते, अगं पण मग हे काय आहे सगळं? तर रम्या म्हणते, अगं तिचं चांगलं व्हावं म्हणून मी कशासाठी प्रार्थना करेन? उलट ना काहीतरी वेडवाकडं व्हावं ना म्हणून मी प्रार्थना करते. माझ्या पार्थला सोबत घेऊन चालली आहे ना ती, तिला तर तळतळाटच लागेल माझा, वाटोळं होऊ देत तिचं. तर तेव्हा वसू सुद्धा देवासमोर हात जोडते आणि म्हणते, देवा माझी रम्या म्हणते ना अगदी तसंच होऊ देत रे बाबा. तर नेमका आता इकडे काव्या परीक्षेसाठी जायला तयार झालेली असते आणि मानिनी आणि विक्रमला म्हणते, आई बाबा मी पाया पडते. तर तेव्हा ती नमस्कार करत असताना विक्रम तिला थांबवतो, म्हणतो, अगं थांब थांब थांब, एकटीच का? तो कुठं आहे? पार्थ कुठे आहे? तर तेव्हा काव्या सांगते, माझी बॅग घेऊन गेले देशमुख पुढे. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं मग काय तुला एकटीला आशीर्वाद द्यायचा आहे, त्याला नको का आशीर्वाद द्यायला? तर मानिनी म्हणते, अहो उगीच काय बोलताय तुम्ही, पार्थचा काय संबंध, तुम्ही तिला आशीर्वाद द्या बरं. तर विक्रम म्हणतो, बरोबर ठीक आहे. आणि काव्याला विचारतो, बघ आता तुला मी तुझ्या परीक्षेसाठी आशीर्वाद देऊ का पार्थ आणि तुझ्यामध्ये परत भांडण व्हायला नको म्हणून मी आशीर्वाद देऊ? तर तेव्हा काव्या म्हणते, बाबा हो ते झाल्यातच जमाय. आणि मागे नंदिनी उभारून हसत असते. तर मानिनी म्हणते, अहो ती आता एक्झामच्या टेन्शनमध्ये असणार आहे, त्यात तुम्ही विनोद करू नका. तर विक्रम आता तिला आशीर्वाद देतो, यशस्वी भव. तर मानिनी म्हणते, काव्या आमचे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी असणार आहेत हे तुला तर माहितीच आहे. आणि बघ छान शांतपणाने पेपर सोडव आणि एक्झामसाठी पुण्याला जात आहे तर येताना असे जरा फिरत फिरत या, लोणावळ्यावरून चिक्की बिक्की आणा जरा आमच्यासाठी. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, थांब जरा थांब, अगं त्याचं आणि या त्याच्या चिक्कीचं जुळून येऊ देत ना, काय ते सॉल्व्ह होऊ देत ना. तर काव्या म्हणते, अहो बाबा ते सॉल्व्ह झाले ऑलरेडी. आणि त्यानंतर आता ती नंदिनीचा पण आशीर्वाद घेत असते. तर नंदिनी तिला थांबवते आणि म्हणते, अगं तू वेडी आहेस का? अगं माझ्या कशासाठी पाया पडतेस? माझ्या लाडूबाईच्या पाठीशी माझे आशीर्वाद सदैव आहेत आणि देवाच्या पाया पडलीस ना. तर तेव्हा काव्या म्हणते, हो मग थँक्यू म्हणालेले आहे मी बाप्पाला, इथवर साथ दिलेली आहेस ना तर अशीच साथ देत राहा असं म्हणाले मी. पण आता पेपर तर माझा मलाच लिहायला लागणार ना ताई, असं म्हटल्यानंतर नंदिनी हसूच लागते. तर काव्या पुढं म्हणते, तिथे काय बाप्पा नाही येणार आहेत माझं हात पकडून माझं पेपर लिहायला? तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं हे सगळे बहाणे आहेत ना, ते सगळे कॉपी करून पास होणाऱ्यांच्यासाठी असतं. माझी पोरगी म्हणजे काय मुळातच हुशार आहे आणि तुला काय गरज आहे का या सगळ्याची? असं तो बोलत असताना आता काव्या चाललेली असते. तर मानिनी थांबवते म्हणते, अगं दही साखर. तर काव्या म्हणते, सॉरी असं म्हणून ती आपल्या हातावरती दही साखर घेते. तर मानिनी परत तिला ऑल द बेस्ट असं सांगते आणि त्यानंतर काव्या थोडंसं नंदिनीकडे बघते. तर नंदिनीचं लक्ष तर वरच्या दिशेनेच असतं आणि ती वरच बघत असते, कारण जेव्हा अजून तिला भेटलेला नसतो आणि तो खाली सुद्धा येत नसतो. आणि काव्या तिच्याकडे बघून थोडीशी अपसेट होते. तर काव्या नंदिनीला सांगते,
ताई मी बाय म्हणायला गेले होते पण त्याने दार उघडलं नाही. आतूनच तो ऑल द बेस्ट म्हणाला मला. आणि त्यानंतर ती नंदिनीचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते, ताई काळजी नको करूस ग. हे बघ मला माहिती आहे आज तिकडे माझा पेपर जरी असला ना तरी सुद्धा इथे तुला एक परीक्षा द्यायची आहे. ताई काही सुद्धा काळजी करू नकोस असं म्हणून तिला ती धीर देत असते. तर मानिनी म्हणते आणि या परीक्षेत नंदिनी सुद्धा पास होणार आहे. कारण ती पण काय कॉपी करून पास होणाऱ्यातली नाही आहे, हो का नाही? तर तेव्हा आता नंदिनी काव्याला म्हणते, हो तू सुखरूप जा, छान पेपर लिही आणि लवकर घरी ये. तर विक्रम म्हणतो, आणि तू काही काळजी करू नकोस, तू तुझा पेपर सोडवून येईपर्यंत ना हा इथला निकाल सुद्धा लागलेलाच असेल. आणि मित्रांनो यांचं सगळं काही असं चाललेलं असतं आणि आजचा भाग इथेच संपतो. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर काव्या आता नंदिनीला म्हणते, अगं तू ताई इथं आल्यापासून मला आणि जीवाला एकत्र बघतेस ना या घरामध्ये, तुला 16 डिसेंबर आठवलं का? आणि तेव्हा नंदिनीला तर ते काही आठवत नसतं आणि ती बोलत असते. तर त्यानंतर मित्रांनो आता काव्या वाट बघत उभारलेली असते बाहेर आणि हा जो पार्थ असतो तो अशी मस्तपैकी ओपन टपवाली जीप वगैरे घेऊन स्टाईलमध्ये एंट्री मारतो. तर काव्या म्हणते, अहो देशमुख तुम्ही मला सेंटरला सोडायला यावं एवढीच माफक अपेक्षा होती माझी आणि तुम्ही तर फारच मनावरती घेतलंय. तर त्यानंतर आता इकडे जीवा अखेर बाहेर आलेला असतो आणि तो रम्या आणि वसूला सांगत असतो, दादा काव्याला सोडायला गेले ना सेंटरवरती आणि म्हणून तुझी ही सगळी काही चिडचिड होतीये. तर तेव्हा रम्या जीवाला म्हणते, तू का बोलतोयस मध्ये, मी तुला काय बोलली आहे का? तर जीवा तिला ओरडतून म्हणतो, पण नंदिनीला बोललीस ना तू मग. आणि असं म्हणून मित्रांनो तो आता नंदिनीची बाजू घेत असतो आणि तेव्हा तर नंदिनीला थोडंसं त्या गोष्टीचं चांगलं वाटतं. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.